नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा वाघूजी गेडाम, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा। आज दिनांक 24/8/2024 रोजी व्हिडिओ बनवायचा कारण असा आहे की आपण पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्याकरिता जे रोपवाटिका टाकतो, त्या रोपवाटिकामध्ये आपल्या शेताले पुरण्यालायक रोपं पुरेल किंवा अपुरे पडेल याची आपल्याला शाश्वत गॅरंटी राहत नाही। आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की ह्या वर्षी आपल्याला रोवणी करताना पारंपरिक पद्धतीनं आपल्या दीड बांध्याला रोपं भात रोपं कमी गेलेली आहे। तर व्हिडिओत बघू शकता की आज आपण पुन्हा डबल रोवणी केलेली आहे। रोप अपुरे पडल्यानंतर आपण पुन्हा नर्सरी टाकलेली आहे। त्यानंतर 18 दिवसांनी पुन्हा आपण इथं भात रोवणी केलेली आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता की पहिला रोवलेला भात बोंदाळ करून राहिला आहे। व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला SRT पद्धतीमध्ये जे आपण भात लागवड करतो त्यामध्ये आपल्याला नर्सरी टाकण्याची गरज नसते आणि त्यामुळे आपण फक्त 7 किलो बियाणे लागते एकरी। परफेक्ट आपल्याला एक अंदाजा राहतो, त्यामुळे आपल्याला एकाच वेळी पुऱ्या भाताची उगवण होते आणि काढणीमध्ये आपल्याला त्रास होत नाही। पण पारंपरिक पद्धतीमध्ये रोवणं पूर्ण होईल किंवा नाही होईल याची आपल्याला अंदाजा राहत नाही। इथं बघू शकता पहिले बांधे आहे आपले रोवलेले। इथं बघू शकता हे आपलं नर्सरीची बांधी होती। इथं आपण सुरुवातीला नर्सरी टाकून पहिल्यांदा लागवड केली। तिथं आपल्याला दीड बांध्याले पर कमी गेला। त्यानंतर आपण लगेचच पुन्हा चिखल पर टाकलं। 18 दिवसानंतर पुन्हा आपण हे संपूर्ण बांधी रोवण केली आहे। आता थोडंसं आपल्याला एक 30-40 भाताचे पेंड्या उरलेले आहे। पहा किती सुंदर पहिलं रोवणी झालेली आहे। म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की हे दीड जे बांधे आपण मागून रोवलेले आहे, हा कापणीला आपल्याला पुन्हा 20 दिवस उशिरा येईल। याच्यामुळे लेबर वेळेवर येऊ शकते की नाही याच्यात आपल्याला त्रास होतो। हा समोरचा प्लॉट आपला SRT आहे। तर इथं आपण जे लागवड केली तर इथं आपल्याला कोणतीच अडचण आली नाही आहे। एकाच दिवशी लागवड झाली आहे पूर्ण आणि एकसारखा प्लॉट आहे। आणि आपल्याला कापणीला सुद्धा पारंपरिक पद्धतीने जे भात लागवड करतो त्याच्यापेक्षा 10 ते 12 दिवस अगोदर हा कापणीला येतो। पहा शेतकरी मित्रांनो, जे भाताचे फुटवे बघा। याच्यापूर्वी आपण इथं
पारंपरिक पद्धतीने आपण ह्या प्लॉटमध्ये भात रोवणी करत होतो, पण इथं आपल्याला कधीच असे भरपूर फुटवे आले नाही. आज जे बाया रोवणी करायला आले होते तेच आपण त्यांना कापायला देतो. त्यांचं म्हणणं असं आहे की पहिलं जे भात रोवणी करत होतो त्या भाताला एकचदा इरा लावून कापा लागत होतं, पण आज त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या भाताले कम से कम दोनदा तरी इरा लावून कापा लागल. पहिल्यांदा अर्धा बोंदाडं, त्याच्यानंतर अर्धा बोंदाडं, असे 2 वेळा विरा लावून कापाची आवश्यकता भासेल असं बायाचं म्हणणं आहे. तर आपण बाजूच्या प्लॉटमध्ये बघू की त्यांचे भाताचे फुटवे कमी प्रमाणात होऊन राहिले आहे. पहा शेतकरी मित्रांनो, हे जे पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केलेली आहे, याचे फुटवे बघू शकता का. याचे फुटवे 5 ते 7च आहे. पहा संपूर्ण प्लॉटमध्ये पहा. असा निष्कर्ष आला आहे की आपल्या पारंपरिक पद्धतीत आणि SRT पद्धतीने की पारंपरिकपेक्षा SRT पद्धत हे योग्य वाटून राहिली आहे आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. पहा फुटव्यांची संख्या, आपण इथं 1 ते 2च बी लावलेलं आहे. इथं आपल्याला 20-25च्या वर फुटवे आलेले आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हा आहे की पारंपरिक पद्धतीपेक्षा SRT पद्धत हे आपल्याला योग्य वाटून राहिले आहे. धन्यवाद.